जीनियस क्वेश्चन अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण 9th स्टँडर्ड चॅप्टर फर्स्ट सेट्स मीन्स संच प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार मित्रांनो। 1.1 बघण्या अगोदर बेसिक रिव्हिजन बघू मित्रांनो। सेट्सचे नेम तुम्ही बरेच वेळा ऐकलेले आहे। ज्यावेळेस तुम्ही रुलिंग पेजचा इथं दस्तावेज आणतात त्या दस्तावेजला आपण सेट्स म्हणतो। त्याचबरोबर आपल्या शाळेतील जे विद्यार्थी असतात 10th स्टँडर्ड असन, 9th स्टँडर्ड असन, 8th स्टँडर्ड असन, 7th स्टँडर्ड असन, 6th स्टँडर्ड असन, 5th स्टँडर्ड असन, या क्लासमध्ये जे स्टुडंट असतात मित्रांनो त्या स्टुडंटला आपण काय म्हणतो सेट्स म्हणतो। त्याचबरोबर आपल्या शाळेतील टीचर स्टाफ असणार आहे, टीचर स्टाफला देखील आपण काय म्हणतो ग्रुप्स किंवा सेट्स असं म्हणतो। बघा मित्रांनो, तुम्ही ग्राउंडवरती विविध खेळ खेळतात, खेळ खेळत असताना त्यामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, विविध खेळ असेल मित्रांनो। यामध्ये कबड्डी खेळत असेल तर कबड्डीमध्ये टोटली 7 प्लेयर असतात मित्रांनो। वन साइडला 7 प्लेयर असतात आणि वन साइडला 7 प्लेयर असतात, याला आपण काय म्हणतो सेट्स म्हणतो। खो खो असेल, खो खो मध्ये टोटल 12 प्लेयर असतात। इन द फील्ड वरती 9 प्लेयर असतात आणि 3 प्लेयर एक्स्ट्रा असतात। टोटल 12 प्लेयर असतात। 12 प्लेयर वन साइडला असतात आणि 12 प्लेयर वन साइडला असतात। त्याचबरोबर मित्रांनो क्रिकेटमध्ये टोटली 11 प्लेयर असतात। वन साइडला 11 प्लेयर असतात आणि वन साइडला 11 प्लेयर असतात। तर मित्रांनो वन साइडला जे 11 प्लेयर असतात त्या प्लेयर्सला आपण काय म्हणतो सेट्स म्हणतो। बघा मित्रांनो, सेट्स सिंपल आहे। तर सेट्सची डेफिनेशन केली मित्रांनो। सेट्सची डेफिनेशन काय केली, द वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ सेट। मित्रांनो, ज्या समूहामधील घटक अचूक व नेमके सांगितले जातात त्यांना आपण काय म्हणतो संच किंवा सेट्स असं म्हणतो मित्रांनो। प्रॅक्टिस सेट तुमचं जे टेक्स्टबुक मित्रांनो, टेक्स्टबुक पेज नंबर 1 मध्ये त्यांनी काही इथं सेट्स काही पिक्चर दिलेले, ते पिक्चर आपल्या ठिकाणी बघायचे मित्रांनो। पिक्चर बघा असं मित्रांनो बघा, त्यामध्ये सांगितले फ्लॉवर बकेट। आता फर्स्ट नंबर या ठिकाणी त्यांनी नेम दिले फ्लॉवर बकेट। सिंगल फ्लॉवर असेल त्याला आपण सेट म्हणतो मित्रांनो, पण ज्यावेळेस मोर दॅन फ्लॉवर असेल त्यावेळेस त्या मोर दॅन फ्लॉवरला आपण काय म्हणतो गुच्छ म्हणतो मित्रांनो, मीन्स फ्लॉवर बकेट। त्याचबरोबर मित्रांनो बंच ऑफ कीज, सिंगल की असेल त्याला आपण या ठिकाणी सेट्स म्हणत नाही। मोर दॅन कीज असेल, बंच ऑफ कीज, गुच्छा असेल त्या गुच्छाला आपण या ठिकाणी गुच्छा किंवा मग किल्ल्यांचा जोडगा देखील बघा मित्रांनो, किल्ल्यांच्या जोडग्याला या ठिकाणी काय म्हणतो आपण सेट्स किंवा संच असं म्हणतो। त्याचबरोबर मित्रांनो फ्लॉक ऑफ बर्ड्स, सिंगल बर्ड असेल त्या बर्डला आपण या ठिकाणी सेट्स म्हणत नाही, पण त्या ठिकाणी बघा मोर दॅन बर्ड्स असेल म्हणजे मॉपनं जेव्हा बर्ड्स असेल त्यावेळेस त्या मॉपच्या बर्ड्सला आपण फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांच्या थव्याला आपण काय म्हणतो मित्रांनो संच म्हणतो। संच मीन्स सेट्स असं म्हणतो। त्याचबरोबर मित्रांनो फाईल ऑफ नोटबुक्स, वह्यांचा जेव्हा गठ्ठा असतो मित्रांनो, वह्यांच्या गठ्ठ्याला आपण काय म्हणतो संच म्हणतो। मीन्स जेव्हा सिंगल नोटबुक असेल त्या सिंगल नोटबुकला आपण या ठिकाणी सेट म्हणत नाही मित्रांनो। ज्यावेळेस मोर दॅन नोटबुक असेल त्या मोर दॅन नोटबुकला आपण काय म्हणतो सेट्स असं म्हणतो मित्रांनो। त्याचबरोबर मित्रांनो कलेक्शन ऑफ नंबर्स, सिंगल नंबर असेल त्याला आपण सेट म्हणत नाही, संच म्हणत नाही, पण मोर दॅन नंबर असेल तर नंबर्सला आपण काय म्हणतो सेट्स म्हणतो मित्रांनो। एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सो ऑन कंटिन्यू। मोर दॅन नंबर असेल त्या मोर दॅन नंबर आपण काय म्हणतो सेट्स म्हणतो मित्रांनो। यामध्ये ज्यावेळेस आपण सेट्स हा चॅप्टर बघतोय, सेट्स हा चॅप्टर बघत असताना सेट्स हा चॅप्टर एकदम सिंपल मित्रांनो। यामध्ये आपण इव्हन नंबरचा सेट बघतो, ऑड नंबरचा सेट बघतो, नॅचरल नंबरचा सेट बघतो, म्हणजे हे टोटली जे नंबर्स मित्रांनो याला आपण काय म्हणतो सेट्स म्हणतो। मीन्स त्या सेटला सांगितले मित्रांनो, मी आता तुम्हाला डायरेक्टला डेफिनेशन सांगितले, तर डेफिनेशन काय सांगितले, द वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ सेट। ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्यांना आपण काय म्हणतो संच किंवा सेट्स असं म्हणतो मित्रांनो। यामध्ये आपण काही एक्झाम्पल बघणार आहे, तर बघा मित्रांनो या ठिकाणी काही एक्झाम्पल। सी द एक्झाम्पल्स गिव्हन बिलो अँड डिसाइड वेदर इट इज अ सेट ऑर नॉट सेट। मित्रांनो यामध्ये कोणकोणते सेट आहे किंवा नाही ते आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट करायचे। तर बघा मित्रांनो त्यामध्ये काही एक्झाम्पल फर्स्ट बघा, डेज ऑफ अ वीक। मित्रांनो वीकली डेज किती असतात, टोटली 7 असतात मित्रांनो। कोणकोणते असतात, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे। मित्रांनो हे वेल डिफाइंड आहे, मीन्स डेफिनेटली सांगतात मित्रांनो, त्यामुळे हा या ठिकाणी सेट आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी 7 वीकली डे, संडे, मंडे, ट्यूजडे,
वेन इट इज ऑन कंटिन्यू वेल डिफाइंड आहे. यासाठी इथं राईट साईड मार्क यूज करायचा आहे. सेकंड नंबर बघा, मंथ्स इन अ इयर. मित्रांनो, 1 इयर मध्ये टोटली किती मंथ असतात? 12 मंथ असतात. कोणकोणते? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. मित्रांनो, हे 12 मंथ असतात. त्यामुळे हे वेल डिफाइंड आहे, म्हणजे डेफिनेटली आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यामुळे हा संच आहे. तर बघा मित्रांनो, 12 मंथ, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, सो ऑन कंटिन्यू. वेल डिफाइंड आहे, त्यासाठी इथं राईट साईडला मार्क यूज करायचा. हा इथं सेट आहे. थर्ड नंबर बघा, ब्रेव्ह चिल्ड्रन इन द क्लास. मित्रांनो, आपल्या क्लासमधील ब्रेव्ह चिल्ड्रन कोणते, मीन्स शूर विद्यार्थी कोणते, आपण इथं डेफिनेटली सांगू शकत नाही. त्यामुळे हा वेल डिफाइंड नाही मित्रांनो. नॉट वेल डिफाइंडेड आहे, म्हणजे तर वेल डिफाइंड नसल्यामुळे हा या ठिकाणी सेट होऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी इथं रॉंगचा सिम्बॉल यूज करायचा आहे. हा वेल डिफाइंड नाही आहे. 4 नंबर बघा, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. आता मित्रांनो, आपण फर्स्ट 10 काउंटिंग नंबर इमिजिएटली सांगू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यामुळे हा वेल डिफाइंड आहे, डेफिनेटली तर सांगू शकतो. त्यामुळे हा इथं सेट आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं सेट आहे, त्यासाठी इथं राईट मार्क यूज करायचा. इथं बघा मित्रांनो, 5 नंबर, स्ट्रॉंग पोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बरेचसे पोर्ट्स आहे. आपल्या नियरला इथं देवगिरी पोर्ट्स आहे, शिवनेरी पोर्ट्स आहे, सिंहगड पोर्ट्स आहे, प्रतापगड पोर्ट्स आहे, त्याचबरोबर इथं जंजिरा पोर्ट्स. मित्रांनो, हे सारे पोर्ट्स आहे. पण यामध्ये स्ट्रॉंग पोर्ट कोणता आहे, म्हणजे मजबूत किल्ला कोणता आहे, ते आपल्या या ठिकाणी फाइंड करायचं आहे. आपण इथं डेफिनेटली या ठिकाणी फाइंड करू शकत नाही मित्रांनो. म्हणजे ते यातले स्ट्रॉंग पोर्ट कोणता आहे त्याची मेजरमेंट आपण ते करू शकत नाही. त्यामुळे हा या ठिकाणी सेट होऊ शकत नाही मित्रांनो, म्हणजे वेल डिफाइंड नाही. वेल डिफाइंड नसल्यामुळे हा सेट नाही आहे. तर इथं बघा मित्रांनो, इथं हा नॉट सेट. इथं रॉंगचा सिम्बॉल यूज करायचा आहे. इथं बघा मित्रांनो, हा रॉंगचा सिम्बॉल इथं आपण इथं यूज करू, इथं राईट करू, नॉट सेट. त्याचबरोबर इथं 6 नंबर बघा, प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टम. मित्रांनो, प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टम, सूर्यमालेतील आपला ग्रह सांगायचे मित्रांनो. तर सूर्यमालेमध्ये जे ग्रह आहे ते 8 ग्रह आहे मित्रांनो. म्हणजे आपण इथं डेफिनेटली सांगू शकतो की प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टम 8. इथं 8 प्लॅनेट्स आहे. कोणकोणते मित्रांनो ते आपण ठिकाणी बघू. इथे ट्रिक्स बघू मित्रांनो. ठिकाणी बघा, ट्रिक्स इथं राईट करत असताना मी इथं बघा EVM, इथं बघा MJSUN असे राईट केले मित्रांनो. आता तुम्ही विचार करता नेमके इथं सरने तर EVM MJSUN ही तर ट्रिक्स राईट केलेली आहे. नेमकी ट्रिक्स लक्षात कशी ठेवायची बघा. इथं EVM आपण बरेच वेळेस ऐकलेले. EVM मीन्स काय? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. तरी त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. MJ मायकल जॅक्सन, SUN सन, असे ते आपण लक्षात ठेवायचे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मायकल जॅक्सन सन असे ह्या ट्रिक्सनुसार आपण इथं जे 8 प्लॅनेट्स आहेत ते आपण लक्षात घ्यायचे. आता 8 प्लॅनेट्स कोणते येतं? M मीन्स मर्क्युरी, V मीन्स व्हेनस, E मीन्स अर्थ, M मीन्स मार्स, J मीन्स ज्युपिटर, S मीन्स सॅटर्न, U मीन्स युरेनस, N मीन्स नेपच्यून. अशा ठिकाणी आपण नेम लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपण यामध्ये कोणकोणते सेट होते, कोणकोणते सेट नव्हते ते आपण इथे बघितले. यामध्ये 2 सेटने, बाकीचे 4 इथे सेट आहे. आपण इथे 6 एक्झाम्पल बघितले. बघा, यामध्ये डेज ऑफ अ वीक सेट आहे. इथं राईट मार्क यूज केलाय, म्हणजे वेल डिफाइंड. इथं डेफिनेशन सांगितले बघा. वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज अ कॉलर सेट. म्हणजे ज्या संचाचे ज्या समूहामध्ये जे काही घटक असणार आहे ते घटक अचूक निश्चित सांगता येतात, म्हणजे डेफिनेटली सांगता येतात, त्यांना आपण काय म्हणतो या ठिकाणी? संच असं म्हणतो. आता यामध्ये बघा, या समूहातील घटक कोणकोणते? इथं बघा, संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे हे आपण इथं डेफिनेटली सांगू शकतो. मंथ्स इन इयर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे पण आपण इथं डेफिनेटली सांगू शकतो. ब्रेव्ह चिल्ड्रन इन द क्लास, मित्रांनो या ठिकाणी हे निश्चित आपण सांगू शकत नाही, डेफिनेटली सांगू शकत नाही. त्यामुळे हे वेल डिफाइंड नाही, म्हणजे या ठिकाणी हा सेट होऊ शकत नाही. इथं नॉट सेट राईट केलेलं आहे. 4 नंबर बघा, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर इमिजिएटली आपण सांगू शकतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं हा सेट आहे. 5 नंबर बघा, स्ट्रॉंग फोर्स ऑफ महाराष्ट्र. इथं महाराष्ट्रामध्ये मजबूत किल्ले कोणते ते आपण इथं डेफिनेटली सांगू शकत नाही, त्यामुळे हा नॉट सेट आहे. इथं आपण नॉट सेटचे इथं सिम्बॉल यूज केला आहे, रॉंगचा सिम्बॉल इथं यूज केला आहे. 6 नंबर बघा, प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टम.
मित्रांनो आपण जे प्लॅनेट्स आहे सोलर सिस्टम मधील ते इमिजिएटली सांगू शकतो. त्यामुळे इथं आपण ते इथं ह्यासाठी इथं राईटचा मार्क इथं यूज केला मित्रांनो. हा या ठिकाणी सेट आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा मित्रांनो सेट कसं प्रेझेंट करायचा. सेट प्रेझेंट करण्यासाठी इथं मी महाराष्ट्र इथं वर्ड राईट केलेला आहे. हा महाराष्ट्र वर्ड आपल्या ठिकाणी सेट मध्ये प्रेझेंट करायचा आहे. तर सेट साठी मित्रांनो या ठिकाणी कॅपिटल लेटर यूज करायचा आहे. ए टू झेड जे काही अल्फाबेट लेटर असतात मित्रांनो, त्या अल्फाबेट लेटर मधील कॅपिटल लेटर इथं यूज करायचं. मी इथं ए यूज केलं मित्रांनो. सेट इज रिटन बाय कॅपिटल लेटर. सेट नेहमी कॅपिटल लेटर मध्ये राईट करायचा. इथं इक्वलचं साइन दिलं मित्रांनो. कर्ली ब्रॅकेट इन एम कॉमा ए कॉमा एच कॉमा आर कॉमा एस कॉमा टी, कर्ली ब्रॅकेट क्लोज. मित्रांनो इथं आपण जे काही लेटर राईट केले, हे लेटर राईट केल्यानंतर त्या लेटर नंतर नेहमी कॉमा द्यायचा मित्रांनो आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचा. आणि लेटर राईट केल्यानंतर बघा मित्रांनो, हे जे लेटर राईट केले हे नेहमी इथं कर्ली ब्रॅकेट मध्येच राईट करायचे. आपण लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो इथं सांगितलं काय, एलिमेंट्स आर रिटन बाय स्मॉल लेटर अँड इन कर्ली ब्रॅकेट. मित्रांनो कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण इथं लेटर लिहिलेले, पण इथं लेटर आपण इथं कॅपिटल लेटर राईट केले. म्हणजे जिथं जसा वर्ड दिला असेल त्या स्टेप मध्ये इथं एलिमेंट्स राईट करायचे. आता इथं वर्ड त्यांनी कॅपिटल दिलेला आहे, मी साठी आपण एलिमेंट जे राईट केले हे इथे कॅपिटल राईट केले. जर त्यांनी वर्ड जरी ते स्मॉल मध्ये दिला असता तरी इथं आपण एलिमेंट्स हे स्मॉल मध्ये राईट केले असतील. मित्रांनो जसा वर्ड दिला असेल ज्या स्टेप मध्ये लेटर आहे त्या स्टेप मध्ये इथं एलिमेंट्स राईट करायचे. मित्रांनो आता इथं बघा, इथं आपण जे एलिमेंट्स राईट केले तर इथं ह्या वर्ड्स मध्ये एलिमेंट्स किती आहे, म्हणजे लेटर किती या ठिकाणी 11 इथं लेटर मित्रांनो. आणि इथं आपण किती इथं लेटर राईट केले, इथं 6 लेटर राईट केले. मीन्स 5 लेटर या ठिकाणी लेस मित्रांनो. मग 5 लेटर इथं कुठे गेलेले मित्रांनो, या महाराष्ट्रामधील जे 11 लेटर आहे, 11 लेटरच्या ठिकाणी वर्ड्स तयार झाले मित्रांनो. त्यातील आपण 5 लेटर लेस केले. मग ते 5 लेटर लेस का केलेले तर ते बघा मित्रांनो, ठिकाणी ते लेटर रिपीट आलेले म्हणून ते लेस केले. आता रिपीट कसे आले बघा, इथं हा जो एम दिसतोय मित्रांनो, एम हा सिंगल टाइम आलेला आहे. तिथं आपण एम हा इथं सिंगल टाइम यूज केला आहे. मीन्स ए दिसतोय मित्रांनो, हा ए बघा 1 2 3 4 मल्टी टाइम आलेला आहे. म्हणजे इथं जो ए मित्रांनो हा 4 टाइम इथं आलेला आहे. आता ए 4 टाइम आला आहे, 3 टाइम आपण लेस केला आणि 1 टाइम इथं यूज केलं. इथं ए 3 टाइम ए लेस करायचं मित्रांनो आणि 1 टाइमच इथं ए यूज करायचा. त्याचबरोबर इथे मित्रांनो एच किती टाइम आला, इथं 2 टाइम आलेला आहे. एच 1 टाइम यूज करायचा आणि 1 टाइम एच लेस करायचं मित्रांनो. इथं बघा मित्रांनो आर 2 टाइम आले, इथं आर 1 टाइम इथं यूज करायचा, आर 1 टाइम लेस करायचं मित्रांनो. एस हा 1 टाइम आला, इथं 1 टाइम एस इथं यूज केलाय. टी हा 1 टाइम आला, इथं 1 टाइम टी इथं यूज केलं मित्रांनो. म्हणजे रिपीट जे लेटर येते मित्रांनो ते लेटर लेस करायचे आणि सिंगल टाइमच लेटर इथं यूज करायचे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो इथं सेकंड नंबरचे आपण एक्झाम्पल बघितलं. इथं सेकंड नंबर एक्झाम्पल मध्ये काय दिलं, इथं अंधारी वर्ड दिला आहे. आता अंधारी हा जो वर्ड दिलेला आहे हा स्मॉल लेटर मध्ये दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जे एलिमेंट्स आपण इथं प्रेझेंट करणार आहे हे टोटली एलिमेंट्स कसे असणार, इथं स्मॉल लेटर मध्ये असणार आहे. आता अंधारी इथं वर्ड्स, इथं जे अंधारी वर्ड्स मध्ये किती लेटर मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 इथं 7 लेटर आहे. इथं आपण किती लेटर इथं प्रेझेंट केले, इथं 1 2 3 4 5 6 इथं 6 लेटर इथं प्रेझेंट केले. मग 1 लेटर इथं लेस केलाय. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं इथं की 1 लेटर कसा लेस करायचा, रिपीट जो लेटर येईल तो लेस करायचा. इथं बघा ए हा 2 टाइम आला इथं म्हणून 1 टाइम ए लेस केला आणि ए इथं सिंगल टाइम इथं यूज केलाय. बाकीचे लेटर इथं सिंगल टाइम झाले इथं आपण ऑलरेडी आयजीटी इथं जसे तसे इथं राईट केले मित्रांनो. आणि लेटर राईट करताना कॉमा इथं यूज केलाय. कर्ली ब्रॅकेट इन मध्ये जे काही एलिमेंट्स इथं आपण राईट केले मित्रांनो. इथं सेट्स इथं कॅपिटल इथं बी इथं राईट केलं मित्रांनो. तुम्ही जे ए टू झेड कोणताही या ठिकाणी सेटचा तुम्ही लेटर यूज करू शकता. मी इथं ए यूज केला होता, इथे बी यूज केला बघा मित्रांनो. या ठिकाणी जे आपण इथं अंधारी हा जो वर्ड्स होता त्या अंधारी वर्डची इथं आपण एलिमेंट इथं प्रेझेंट केले. मग इथं ह्या एलिमेंट्सला इथं रीड कसं करायचं आहे, म्हणजे सेट बी ची त्या ठिकाणी हे एलिमेंट्स आहे किंवा नाही ते आपल्याला इथे या ठिकाणी दाखवायचे. असेल तरी या ठिकाणी आपला इथे या सिम्बॉल मध्ये प्रेझेंट करायचे. इथं बघा आहे तरी इथे सिम्बॉल प्रेझेंट करायचे, नाही तर आपल्या या ठिकाणी या सिम्बॉल मध्ये प्रेझेंट करायचे. या सिम्बॉल रीड कसं करायचं मित्रांनो, हे सिम्बॉल आपण या ठिकाणी 3 टाइम रीड करू शकतो. म्हणजे असेल तर 3 टाइम रीड करू शकतो, नसेल तरी या ठिकाणी 3 टाइम इथं रीड करू शकतो मित्रांनो. या सिम्बॉलला 3 टाइम रीड करतो तर याही सिम्बॉलला 3 टाइम रीड करतो. जो सिम्बॉल जो ज्या स्टेपनुसार आपल्याला रीड करायला सिम्बॉल आहे मित्रांनो त्या स्टेपनुसार आपण इथं रीड करू शकतो. इथं बघा मी इथं सिम्बॉल म्हणजे हे एलिमेंट्स या सेटचे या संख्येचे घटक आहे तरी इथे मी प्रेझेंट करतो मित्रांनो. ए इज एलिमेंट्स ऑफ सेट बी. ए इज एलिमेंट्स ऑफ सेट बी. मित्रांनो हा जो दिसतोय का एलिमेंट्स
बी हा संख्येचा घटक आहे, तर इथं आहे म्हणून आपण दाखवलेलं आहे. जर नसतं तर आपण नसतं दाखवलंय त्या ठिकाणी. तर इथं बघा ए इज एलिमेंट्स ऑफ सेट बी, ए इज एलिमेंट्स ऑफ सेट बी असे रीड करायचं. बघा ए इज द एलिमेंट्स ऑफ सेट बी असे रीड करायचं. पुन्हा बघा ए इज द मेंबर ऑफ सेट बी असे म्हणायचं. ए बिलॉंग्स टू सेट बी असे या ठिकाणी रीड करू शकतो मित्रांनो. हा जो सिम्बॉल दिसतोय का हा ई टाईपचा मित्रांनो. हा सिम्बॉल काय असणार इथं घटक असणे, हा इथं घटक असणे किंवा एलिमेंट्स आहे असे या ठिकाणी प्रेझेंट करतो. त्याचबरोबर बघा घटक नाही, घटक नाही म्हणजे एलिमेंट्स नाही, तर ह्या ठिकाणी हा सिम्बॉल प्रेझेंट करतो. हा ई मित्रांनो, ईला इथं क्रॉस लाईन तर यूज केलेली आहे. आता बघा मित्रांनो इथं सी, इथं ह्या एलिमेंट्स मध्ये सी आहे का नाही, म्हणजे सेट बी चा या ठिकाणी सी एलिमेंट्स होऊ शकत नाही. तर तो कसा रीड करायचा इथं बघा, सी इज नॉट एलिमेंट्स ऑफ सेट बी. इथं सी नाही, बी चं इथं एलिमेंट्स नाही, मग इथं सी इज नॉट एलिमेंट्स ऑफ सेट बी असे रीड करायचं. सी इज नॉट एलिमेंट्स सेट बी असं या ठिकाणी सिम्बॉल दाखवायचंय. मित्रांनो यामध्ये 3 टाइम इथं रीड करू शकतो आपण त्याला. सी इज नॉट एलिमेंट्स ऑफ सेट बी, हे बघा इथं 1 टाइम. सी इज नॉट मेंबर ऑफ सेट बी म्हणजे सी इज नॉट मेंबर ऑफ सेट बी. सी इज डज नॉट बिलॉंग्स टू सेट बी. सी इज डज नॉट बिलॉंग्स टू सेट बी असं या ठिकाणी रीड करू शकतो. मित्रांनो या ठिकाणी आपण एलिमेंट्स आहे किंवा नाही ते कसे या ठिकाणी प्रेझेंट करायचे ते आपण बघितलेले. त्याचबरोबर आपण यामध्ये याच्या 2 मेथड बघणार मित्रांनो, लिस्निंग मेथड आणि एक रूल मेथड. लिस्निंग मेथड मीन्स यादी पद्धत आणि रूल मेथड मीन्स गुणधर्म पद्धत. ह्या इथं ज्या 2 पद्धती मित्रांनो 2 मेथड्स आहेत त्या या ठिकाणी आपण बघणार आहे. तर बघा मित्रांनो 2 मेथड. फर्स्ट मेथड बघा इथं लिस्निंग मेथड मीन्स यादी पद्धत. सेकंड मेथड बघा इथं रूल मेथड मीन्स गुणधर्म पद्धत. एक्झाम्पल बघा इथं. फर्स्ट एक्झाम्पल इथं सेट प्रेझेंट करायचं. इथं सेट ए इज इक्वल कर्ली ब्रॅकेट इन जी ओ डी कर्ली ब्रॅकेट क्लोज. इथं सेट ए इक्वल कर्ली ब्रॅकेट इन x such that x is a letter of the word God. इथं आपण लिस्निंग मेथड इथं सेट प्रेझेंट केलेला आहे आणि रूल मेथड मध्ये इथं सेट प्रेझेंट केला आहे. इथं सेकंड नंबर इथं एक्झाम्पल बघा. सेट बी equal curly bracket in 1 2 3 4 5 6 dot curly bracket close. B equal curly bracket in x so that x is all natural numbers curly bracket क्लोज. थर्ड नंबर बघा इथं सी कर्ली ब्रॅकेट इन 2, 4, 6, 8, 10 डॉट कर्ली ब्रॅकेट क्लोज. मित्रांनो हे जे डॉट जे सिम्बॉल दिले हे इन्फिनिटीचे आहे. तर सी इक्वल कर्ली ब्रॅकेट इन एक्स so that x is all even numbers curly bracket close. 4 नंबर बघा मित्रांनो ठिकाणी D 1 3 5 7 9 dot curly bracket close. D equal curly bracket in x so that x is all odd number curly bracket close. लास्ट बघा मित्रांनो 5 नंबर इथे एक्झाम्पल. 5 नंबर इथे एक्झाम्पल बघा.
E equal curly bracket in A E I O U curly bracket close E equal curly bracket in x such that x is vowel कर्ली ब्रॅकेट क्लोज. तर व्हावेल मित्रांनो या ठिकाणी इंग्लिश अल्फाबेटचे हे व्हावेल आहे. इथे बघा आपण लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड. लिस्टिंग मेथड मध्ये जे काही इथे सेट दिले मित्रांनो, इथे बघा सेट ए इक्वल कर्ली ब्रॅकेट इन GOD, इथे बघा कॉमा यूज केला इथं, कर्ली ब्रॅकेट क्लोज केला इथं. मग ह्या लिस्टिंग मेथड मधील ह्या सेटला 1 नंबर सेटला आपण रूल मेथड मध्ये कसं प्रेझेंट करायचं. या ठिकाणी बघा सेट ए इक्वल कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स, ही जी लाईन दिसते मित्रांनो, ह्या लाईनला इथं काय म्हणतो सच दॅट म्हणायचं. सच दॅट, सच दॅट म्हणायचं म्हणजे असा की असे की, असा की किंवा असे की, अशा ठिकाणी आपण वाचन करतो मित्रांनो. सेट ए इक्वल कर्ली ब्रॅकेट इन एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड गॉड. सेकंड नंबर बघा इथं डी इक्वल कर्ली ब्रॅकेट इन 1 2 3 4 5 6 dot 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 curly bracket close b equal curly bracket in x such that x is a all natural number. थर्ड नंबर बघा इथं c equal curly bracket in 2 4 6 8 10 dot 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 curly bracket close c equal curly bracket in x such that x is a all even number curly bracket close. फोर्थ नंबर बघा इथं d equal curly bracket in 1 3 5 7 9 dot 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 curly bracket close d equal curly bracket in x such that x is a all odd number curly bracket close. 5 नंबर बघा e equal curly bracket in a e I o u curly bracket close e equal curly bracket in x such that x is a vowel English alphabet. अशा या ठिकाणी आपल्याला लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड मध्ये सेट प्रेझेंट करायचे मित्रांनो. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 1.1 आपल्या ठिकाणी बघायचे मित्रांनो. प्रॅक्टिस सेट 1.1 आपण बघू. प्रॅक्टिस सेट 1.1 बघा मित्रांनो. फर्स्ट नंबर क्वेश्चन राइट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. मित्रांनो रोस्टर फॉर्म अँड लिस्टिंग मेथड ही सेम मेथड मित्रांनो. रोस्टर फॉर्म मीन्स इथं यादी पद्धत अँड लिस्टिंग मेथड मीन्स यादी पद्धत. इथं सेम नेम मित्रांनो या ठिकाणी. फर्स्ट नंबर क्वेश्चन बघा सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. मित्रांनो सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर आपल्याला इथं प्रेझेंट करायचे आहे. तर इथं बघा मी ए सेट नेम घेतले मित्रांनो. इथं कर्ली ब्रॅकेट इन 2 4 6 8 डॉट 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 कर्ली ब्रॅकेट क्लोज. सेकंड नंबर क्वेश्चन बघा सेट ऑफ इवन प्राइम नंबर फ्रॉम 1 to 50. तो 1 to 50 इवन प्राइम नंबर ओनली 1 आहे. ओनली 1 या ठिकाणी 2 मित्रांनो कर्ली ब्रॅकेट क्लोज मीन्स 1 to 50 सममूळ संख्या मित्रांनो एकच आहे ती 2 या ठिकाणी आपण प्रेझेंट केलेली. थर्ड नंबर बघा सेट ऑफ निगेटिव्ह इंटेजर्स. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह इंटेजर इथं सेट प्रेझेंट करायचे. तर C curly bracket in -1, -2, -3, -4 dot 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 curly bracket close. निगेटिव्ह नंबरच्या ठिकाणी प्रेझेंट केले मित्रांनो. 4 नंबर बघा 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम मीन्स सूर. बेसिक साऊंड इथे प्रेझेंट करायचे तर आपल्या इथं कर्ली ब्रॅकेट इन सा रे ग म प ध नी कर्ली ब्रॅकेट क्लोज. 7 सुरू या ठिकाणी आपण प्रेझेंट केले मित्रांनो. बघा मित्रांनो या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील फर्स्ट नंबर इथं क्वेश्चन बघितला. त्याचबरोबर इथं सेकंड नंबर क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर सेकंड बघा राइट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. सिम्बॉलिक स्टेटमेंटला वर्ड मध्ये प्रेझेंट करायचे. 3 क्वेश्चन आहे. 3 क्वेश्चन या ठिकाणी बघू. त्यातील फर्स्ट नंबर क्वेश्चन बघा इथं 4/3 बिलॉंग टू सेट Q. इथं वर्ड्स मध्ये इथं बघा 4/3 इज an element of the set Q. क्वेश्चन नंबर सेकंड बघा इथं -2 नॉट बिलॉंग टू सेट M. -2 is not an element of the set N. क्वेश्चन नंबर थर्ड बघा इथं P equal curly bracket in P such that P is an odd number curly bracket close.
सेट P is a set of all P's. इथं ही व्हर्टिकल लाईन दिसते, ह्या व्हर्टिकल लाईन इथं काय म्हणायचं, सच दॅट म्हणायचं, सच दॅट, ह्याला का सच दॅट म्हणायचं. इथं बघा सच दॅट P is an odd number. थ्री क्वेश्चन या ठिकाणी बघितलेले, थ्री क्वेश्चन या ठिकाणी आपण वर्ड्स मध्ये प्रेझेंट केलेले, त्याचबरोबर थ्री नंबर या ठिकाणी क्वेश्चन या ठिकाणी बघू. क्वेश्चन नंबर 4, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिसनिंग मेथड. मित्रांनो यामध्ये लिसनिंग मेथड मध्ये 5 एक्झाम्पल आपल्याला बघायचे, मीन्स रूल मेथडला कन्वर्ट करायचे. लिसनिंग मेथड मध्ये 5 एक्झाम्पल बघत असताना त्यातील फर्स्ट नंबर इथं एक्झाम्पल बघा, फर्स्ट नंबर इथं एक्झाम्पल बघा, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. भारतीय सौर वर्षातील इथं आपल्याला महिने बघायचे, 12 मंथ इथे बघायचे इंडियन सोलार इयर मधील. 12 मंथ कोणते, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. हे 12 मंथ मित्रांनो, हे 12 मंथ इथं आपला सेट प्रेझेंट करायचा आहे. आता सेट बघा या ठिकाणी, सेट ए इक्वल करली व्याकरणी चैत्र, कॉमा वैशाख, कॉमा ज्येष्ठ, कॉमा आषाढ, कॉमा श्रावण, कॉमा भाद्रपद, कॉमा अश्विन, कॉमा कार्तिक, कॉमा मार्गशीर्ष, कॉमा पौष, कॉमा माघ, कॉमा फाल्गुन, करली ब्रॅकेट क्लोज. मित्रांनो 12 मंथ आपण इथं प्रेझेंट केलेले. 12 मंथ इथं मध्ये आपण इथं कॉमा यूज करतो ना, ज्यावेळेस तुम्ही सेट प्रेझेंट करतात त्यावेळेस तिथं डेफिनेटली कॉमा यूज करायचा असतो. मित्रांनो सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा, सेकंड नंबरचा क्वेश्चन इथं लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. मित्रांनो कॉम्प्लिमेंट ह्या वर्डला आपले प्रेझेंट करायचे सेट मध्ये. आता जे लेटर इथं रिपीट येईल ते लेस करायचे, सिंगल इथं लेटर आपल्याला यूज करायचे. तर बघा मित्रांनो मी सेट बी इक्वल करली ब्रॅकेट इन सी, कॉमा ओ, कॉमा एम, कॉमा पी, कॉमा एल, कॉमा ई, कॉमा इथं बघा मित्रांनो एम ऑलरेडी इथं यूज केलंय, इथं डबल टाइम इथं एम आले, सिंगल टाइम इथं एम इथं यूज करायचं आणि सिंगल टाइम एम लेस करायचं मित्रांनो. इथं बघा मित्रांनो ई पण आपण इथं यूज केलं मित्रांनो, इथं बघा ई यूज केलंय, सिंगल टाइम इथं ई यूज करायचं आणि सिंगल टाइम ई लेस करायचं मित्रांनो. एम, कॉमा टी, कॉमा करली ब्रॅकेट क्लोज. मी सर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. इथं कॉम्प्लिमेंट ह्या वर्ड्स आपण इथं प्रेझेंट केले कशामध्ये, सेट मध्ये. त्यासंदर्भात थर्ड नंबर इथं क्वेश्चन बघा, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. मानवी ज्ञानेंद्रिय बघायचे. आता इथं मानवी ज्ञानेंद्रिय किती मित्रांनो 5 आहे, मीन्स ह्युमन सेन्सरी ऑर्गन किती आहे 5 आहे. आता कोणकोणते मित्रांनो, नोज आहे, इयर आहे, आईज आहे, टंक आहे अँड स्किन आहे. हे 5 ऑर्गन्स मित्रांनो, त्या ऑर्गन्स आपल्या या ठिकाणी सेट प्रेझेंट करायचे आहे. सेट बघा मित्रांनो या ठिकाणी सेट सी इक्वल करली ब्रॅकेट नोज, कॉमा इयर्स, कॉमा आईज, कॉमा टंग, कॉमा स्किन, करली ब्रॅकेट क्लोज. त्याचबरोबर इथं 4 नंबर क्वेश्चन बघा, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. मित्रांनो या ठिकाणी प्राईम नंबरचा आपल्याला सेट बघायचा आहे. तर प्राईम नंबर 1 to 20 सेट बघायचा आहे. सिंपल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कोणकोणते मित्रांनो 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. इथे हे प्राईम नंबर मित्रांनो, हे प्राईम नंबर आपण इथे इझिली सांगू शकतो. यांच्याही आपल्या इथे सेट प्रेझेंट करायचं आहे. तिथं सेट बघा मित्रांनो, आन्सर डी, सेट डी इक्वल करली ब्रॅकेट 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 करली ब्रॅकेट क्लोज. इथं आपण सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20 इथं प्रेझेंट केले. त्याचबरोबर लास्ट क्वेश्चन बघा, 5 नंबरचा क्वेश्चन आहे नेम्स ऑफ द कॉन्टेंट्स ऑफ द वर्ल्ड. मित्रांनो या ठिकाणी अर्थवरील आपलं कॉन्टेंट बघायचे, मी या ठिकाणी पृथ्वीवरील आपल्या इथं काय बघायचे, खंड बघायचे. आता अर्थवरील जे कॉन्टेंट्स आहे, किती कॉन्टेंट मित्रांनो 7 कॉन्टेंट आहे. पृथ्वीवरील 7 खंड आहे. आता कोणकोणते खंड आहे ते आपल्या ठिकाणी सांगायचे मित्रांनो, सर्वांना माहितीच आहे. कोणकोणते मित्रांनो या ठिकाणी आपण ज्या याच्यामध्ये राहतो, ज्या खंडात राहतो त्या खंडाला आपण काय म्हणतो, आशिया खंड म्हणतो, आशिया. त्याचनंतर मित्रांनो कोणता आहे, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप. त्याचबरोबर लास्ट राहिले मित्रांनो ऑस्ट्रेलिया खंड. इथे ही जे कॉन्टेंट्स मित्रांनो हे 7 इथं कॉन्टेंट्स आहेत ते आपण इथे प्रेझेंट केले. त्या 7 कॉन्टेंट्स आपण इथे प्रेझेंट करायचे कशामध्ये, सेटमध्ये. तर बघा मित्रांनो सेटमध्ये 5 नंबर क्वेश्चन नेम्स ऑफ द कॉन्टेंट्स ऑफ द वर्ल्ड. इथं सेटमध्ये प्रेझेंट करायचं असेल तर सेट ई इक्वल करली ब्रॅकेट आशिया, कॉमा आफ्रिका, कॉमा नॉर्थ अमेरिका, कॉमा साऊथ अमेरिका, कॉमा अंटार्क्टिका, कॉमा युरोप, कॉमा ऑस्ट्रेलिया, करली ब्रॅकेट क्लोज. आपण या ठिकाणी जे की 7 कॉन्टेंट्स मित्रांनो 7 कॉन्टेंट या ठिकाणी आपण प्रेझेंट केले. मित्रांनो इथं लिस्निंग मेथडमध्ये इथं 5 एक्झाम्पल त्यांनी दिले होते. रूल मेथडला कन्वर्ट करायचं होतं लिस्निंग मेथडमध्ये, ते 5 एक्झाम्पल आपण इथे बघितलेले. लास्टचा क्वेश्चन आले मित्रांनो 5 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी बघू.
नंबर 5 राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. मित्रांनो यामध्ये 5 एक्झाम्पल दिले. 5 एक्झाम्पल त्यांनी ऑलरेडी लिस्निंग मेथड मध्ये दिले. लिस्निंग मेथडचे एक्झाम्पल आपल्याला कन्वर्ट करणे रूल मेथड मध्ये. त्यातील फर्स्ट नंबर इथे एक्झाम्पल बघा. सेट ए इक्वल कॅल्क्युलेटेड इन 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100 कॅल्क्युलेटेड क्लोज. उदाहरण या ठिकाणी 1 to 10 पर्यंत त्यांनी परफेक्ट स्क्वेअर इथे प्रेझेंट केलेले आहे. इथे परफेक्ट स्क्वेअर आपल्याला रूल मेथड मध्ये प्रेझेंट करणे आहे. तर बघा यामध्ये सेट ए इक्वल कॅल्क्युलेटेड इन x सब्जेक्ट x इक्वल n स्क्वेअर कॉमा n बिलोंग्स टू n कॉमा n लेस दॅन इक्वल 10 कॅल्क्युलेटेड क्लोज. उदाहरण या ठिकाणी n हा लेस आहे कशापेक्षा 10 पेक्षा, परंतु इथं लेस दॅन इक्वलचा हा साइन दिलाय. तर आपल्या इथं परफेक्ट स्क्वेअर 1 to 10 पर्यंत आपल्या इथं प्रेझेंट करणे. सेकंड नंबर बघा. सेट बी इक्वल कॅल्क्युलेटेड इन 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. इथे या ठिकाणी 6 चा टेबल प्रेझेंट केलं त्यांनी. 6 चा टेबल त्यांनी 8 पर्यंत प्रेझेंट केलं मित्रांनो. 6 8 जा 48, 6 8 जा 48 इथे सेट प्रेझेंट करणे रूल मेथड मध्ये. इथे बघा सेट बी इक्वल कॅल्क्युलेटेड इन x सब्जेक्ट x इक्वल 6n, n बिलोंग्स टू n, n लेस दॅन इक्वल 8 कॅल्क्युलेटेड क्लोज. इथे बघा आपण सेम इथे सेट प्रेझेंट केलं आहे रूल मेथडचा. थर्ड नंबर मध्ये बघा. सेट सी इक्वल कॅल्क्युलेटेड इन s, m, i, l, e कॅल्क्युलेटेड क्लोज. इथे या ठिकाणी या लेटर पासून आपण वर्ड इथे प्रेझेंट करणे रूल मेथड मध्ये. इथे बघा सेट सी इक्वल कॅल्क्युलेटेड इन x सब्जेक्ट x is a letter in the word. तो वर्ड कोणता आहे? स्माइल वर्ड तयार होता. SMILE स्माइल कर्ली ब्रॅकेट क्लोज. इथे 4 नंबर इथे एक्झाम्पल बघा. सेट डी इक्वल कर्ली ब्रॅकेट इन संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे कर्ली ब्रॅकेट क्लोज. इथे या ठिकाणी आपल्या इथं हा इथं रूल मेथड मध्ये सेट प्रेझेंट करणार आहे. तर इथं बघा सेट डी इक्वल कर्ली ब्रॅकेट इन x सब्जेक्ट x is a day of the week कॅल्क्युलेटेड क्लोज. इथे बघा मित्रांनो आपण सेट प्रेझेंट केलं या ठिकाणी. 5 नंबरचं इथं एक्झाम्पल बघा. सेट x इक्वल कॅल्क्युलेटेड इन a, e, t कॅल्क्युलेटेड क्लोज. इथे बघा मित्रांनो या लेटर पासून इथं वर्ड इथं प्रेझेंट करणे आहे. तर इथं बघा सेट x इक्वल कॅल्क्युलेटेड इन x सब्जेक्ट x is a letter in the word. आता यापासून 2 वर्ड इथं मेकिंग होतं मित्रांनो. एक टी होतो आणि एक ईट होतो मित्रांनो. आपण इथं ईट प्रेझेंट करू. ईट कॅल्क्युलेटेड क्लोज. इथं त्यामध्ये 5 नंबरच्या क्वेश्चन मध्ये 5 एक्झाम्पल त्यांनी दिलेले होते. 5 एक्झाम्पल आपण इथं प्रेझेंट केले. त्यांनी ऑलरेडी लिस्टिंग मेथड मध्ये 5 एक्झाम्पल दिले होते. ह्या 5 एक्झाम्पल आपण कन्वर्ट केले कशामध्ये? रूल मेथड मध्ये. इथं मित्रांनो प्रॅक्टिस सेट 1.1 आपल्या या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. त्याचबरोबर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 1.2 हा प्रॅक्टिस सेट बघणार आहे मित्रांनो.